प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू आजपासून आमरण उपोषण करणार आहेत। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, दिव्यांग आणि विधवा महिलांना 6,000 रुपये मानधन द्या, यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय। अमरावती शहरातील गाडगेबाबा समाधी मंदिर ते गुरुकुंज मोझरी अशी 15 ते 20,000 नागरिकांसोबत बाईक रॅली ते काढणार आहेत। गुरुकुंज मोझरी येथे ते सभा सुद्धा घेणार आहेत आणि त्यानंतर अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत। त्यामुळे बच्चू कडू यांच्या मागण्यांवर सरकार विचार करणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। तर या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध। आज अमरावतीमध्ये रॅली काढली जाणार आहे आणि त्यानंतर बच्चू कडू उपोषणाला बसणार आहेत। कसा नेमका त्यांचा हा दौरा असेल आणि उपोषण जे करणार आहेत त्या संदर्भात काय तयारी करण्यात आली आहे? नक्कीच आज जर पाहिलं तर शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर बच्चू कडू चांगलेच आक्रमक झालेले आहे। आजपासून जे आहे ते बच्चू कडू आमरण उपोषण करणार आहे। दुपारी 12 वाजल्यापासून जे आहे ते हे आंदोलनास सुरुवात होणार आहे। संत गाडगेबाबा यांच्या समाधीस्थळापासून अमरावतीतून भव्य 15 ते 20,000 युवकांची जी आहे ती बाईक रॅली घेऊन मोझरीच्या दिशेनं बच्चू कडू जे आहे ते रवाना होणार आहे। त्यापूर्वी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसराजवळ जो आहे ते बच्चू कडू हे शिदोरी आंदोलन करणार आहे। त्या ठिकाणी काही वेळ चक्काजाम आंदोलन करण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यानंतर ही बाईक रॅली जवळ ही जी आहे ती मोझरी येथे जाणार आहे आणि मोझरी येथे एका भव्य सभेचं जे आहे ते आयोजन बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षातर्फे करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या सभेनंतर हे आंदोलन जे आहे ते आता अन्नत्याग आंदोलन सुरू होणार आहे। त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते जे आहेत ते प्रहारचे अमरावतीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्या आंदोलनाची जी आहे ती आता उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिलेली आहे। कारण बच्चू कडूंच्या आंदोलनात नेहमीच गनिमी कावा जो आहे तो पाहायला मिळतो। याही वेळी हा गनिमी कावा बच्चू कडूंच्या आंदोलनात पाहायला मिळणार का, हे खऱ्या अर्थाने या निमित्ताचं औत्सुक्याचं ठरणार आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी।